यंदा केरळमध्ये मान्सून आगमनाला उशीर होण्याची शक्यता। नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता कमी। यंदा सरासरीच्या 90% पाऊस राहण्याचा देखील अंदाज। मंगळवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर नागरिकांची तारांबळ। आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्याचा फटका। चांदूर बिस्वा जिगाव या मार्गावरती 2 झाडं कोसळली, तर या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। यवतमाळच्या आणीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला, तर मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस। अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली। अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये पावसामुळे संत्रा बागायतदारांचं नुकसान। पावसाने संत्र्याचे आंबे बहार आणि मृग बहारावर पाणी फेरलं। आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुणे शहरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज। अमरावती जिल्ह्यामध्ये मे महिन्यात अवकाळी पावसाचा 12 गावांना फटका। वादळ आणि गारपिटीसह आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान। यामध्ये 96 घरांचं नुकसान झालं, 92 घरांची पडझड। जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागामध्ये पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी। 10 ते 20 मिनिट वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित। गोंदियामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका। राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेले धान आणि मका पूर्णतः भिजले। 5 एकरवरील धान आणि मका पूर्णतः भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, नागरिकांनाही काहीसा दिलासा। वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना आता उकाड्यापासून काहीसा दिलासा। धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटली। पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाचं नुकसान झालं। उन्हाची तीव्रता वाढली त्यामुळे ऊस करपला। ऊस उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची देखील शक्यता। केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावरती बैठकांचा सपाटा सुरू। 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीमध्ये लिलाव। दर परवडणारा नाही अशी शेतकऱ्यांची भावना। खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळावा हे आवश्यक, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील नाफेड कांदा खरेदीवर महसूल, पणन आणि कृषी विभागाच्या एकत्र पथकाचा वॉच। विक्रीतील घोळ आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी पथकं तैनात। अनियमित शेतीमाल, बिगर शेतमाल आणि इतर काही वस्तूंवरती 1% युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय। कृषी उत्पन्न बाजार समितीने हा निर्णय घेतला। डाळी, साखर, खाद्यतेल, पीठ, रवा, मैदा यासारख्या वस्तूंच्या किमती वाढण्याचा अंदाज। गोंदियामधल्या अर्जुनी मोरगावमध्ये वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय। सामाजिक संघटनेच्या पुढाकारामुळे कडक उन्हामध्ये प्राण्यांची तहान भागणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्यानं कमी, तर मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या धरणामध्ये सरासरी केवळ 29% पाणी शिल्लक। जलसंपदा विभागावर पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची वेळ ओढावली। ओटीपी शिवाय गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या गॅस एजन्सीचा परवाना निलंबित। लातूरच्या जळकोट या ठिकाणच्या एजन्सीवर पेट्रोलियम कंपनीकडून कारवाई। धुळ्यात रिक्षा चालकांच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ। पेट्रोल डिझेलचे दर वाढले, रिक्षा चालकांकडून दरवाढ। पेट्रोल डिझेलच्या किमती देखील कमी करण्याची मागणी। धाराशिवमध्ये काही पंपांवरती पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागले। धाराशिवमध्ये काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाला। धाराशिवच्या बायपास रोडवरती डिझेलसाठी वाहनं थांबली। वर्ध्याच्या दहेगाव शिवारात कॅनमध्ये ठेवलेलं 2730 लिटर डिझेल जप्त, तर अज्ञात व्यक्तीविरोधात सावंगी मेघे या ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल। मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नारपार नदीजोड प्रकल्प आणि विस्तारीकरण कामांची पाहणी। नारपार प्रकल्पामुळे मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार। वाशिम जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईचा फळबागांना फटका। मालेगावमधल्या शिरसाळा या ठिकाणी शेतकरी विजय इंगोलेंची 550 झाडांची संत्राबाग वाळली। शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटकाही बसला। पुण्यातल्या प्रकरणानंतर भंडाऱ्यामध्ये एकाच दिवशी 31 लाखांची अवैध दारू जप्त। इतके दिवस पोलीस गप्प का होते? खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंचा सवाल। ऑपरेशन फ्लश आउटच्या नावाखाली अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई। पुण्याच्या शिरूरमधील निमगाव भोगीजवळील हातभट्टीवर पोलिसांचा छापा। अल्टो कारसह 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी एका आरोपीला अटक। 2 जेसीबीच्या सहाय्यानं हजारो लिटर रसायन जागीच नष्ट। बुलढाण्यातून गजानन महाराजांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे करणार प्रस्थान। गजानन महाराजांच्या आषाढी वारीचं यंदा 57वं वर्ष।
बारामती बस स्थानकानं स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। 1 जून रोजी मुंबई या ठिकाणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडेल। कसारा घाटाच्या वर अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेल्या टोप बारव परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं। 250 वर्षांपूर्वी ही टोप बारवरती वाटसरूंची तहान भागवण्यासाठी बांधण्यात आली होती। महाराष्ट्र शासनाकडून टोप बारव परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं। कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या काही पर्यटकांची आता आंबोलीला पसंती। मे महिन्यातील शेवटचा वीकेंड असल्यानं पर्यटकांची आंबोलीमध्ये मोठी गर्दी। रायगडच्या माणगाव मुगवली या फाट्यावरती वाहतूक कोंडी। या मार्गावरती वाहनांच्या 7 ते 8 किलोमीटर पर्यंत रांगा। जवळपास 2 तासांपासून वाहनं खोळंबलेली आहेत। वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मोठा फटका बसला। नागपूरमधील आमराईमधील झाडं महापालिका तोडणार। झाडं पालिका तोडणार असल्यानं पर्यावरणप्रेमी आक्रमक। झाडं वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचं आंदोलन। पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। परभणीमधील चुडावा या परिसरामध्ये होणाऱ्या सिमेंट स्लीपर उद्योगाला शेतकऱ्यांचा विरोध। तर प्रकल्पासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप। परिसरातील गावकरी या प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत। भीमाशंकर मंदिर 15 जून पासून भाविकांसाठी खुलं होईल। सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं। 5 जून पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार। जळगावमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचं रिक्षाला धक्का देत अनोखं आंदोलन। पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। भिवंडीमध्ये कृष्ण भावनामृत संघातर्फे अधिक मासानिमित्त राधा माधव यांच्यासाठी मंदिरात आंबा महोत्सवाचं आयोजन। वेगवेगळ्या आंब्याच्या माध्यमातून करण्यात आली सजावट। डोंबिवली रेल्वे ग्राउंड वाचवा असं म्हणत खेळाडू, नागरिक आणि राजकीय पक्षांचा एल्गार। रेल्वे प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन। आंदोलनामध्ये शिवसेना, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते। मोठ्या विरोधी मोहिमेला सुरुवात। इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार। पुणे विमानतळावरील विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब असलेली चिठ्ठी सापडली। काल पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात ही चिठ्ठी सापडली। मात्र विमानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली नाही। मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा अचानकपणे ठरला। पिंपरी चिंचवड पोलिसांची तारांबळ। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चारचाकींना धक्का देण्याची पोलिसांवर वेळ। केंद्रात राज्यमंत्री दर्जाच्या पदाचा आमिष दाखवत फसवणूक करणारी टोळी अटकेत। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची 50,000 रुपयांची फसवणूक। नितीन भुतडा यांनी फसवणूक करणाऱ्यांची रेकॉर्डिंग केली। पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये एसीबीची कारवाई। 1 लाखाची लाच घेणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। ग्राम महसूल अधिकारी अक्षय कोल्हेंविरोधात गुन्हा। जमीन संबंधित परवानगीसाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली। मुंबईच्या खार परिसरात व्यावसायिकाकडून शस्त्र परवाना मिळावा यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर। 36 वर्षीय आरोपीला खार पोलिसांनी अटक केली। आरोपीने इतर कुणाला शस्त्र परवाना मिळवून दिला याचा शोध सध्या सुरू। जळगावच्या ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरामध्ये चोरी। चोरट्यांनी 20 ते 25,000 रुपयांची चिल्लर चोरली। चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील